विश्व हिंदू परिषदेचा थरारक निर्णय, मंदिराचा नवा इतिहास लिहिला जाणार. विश्व हिंदू परिषदेचा मोठा उपक्रम, मंदिर सुशोभीकरण मोहीम. दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मंदिरांचा नवा इतिहास रचला जाणार आहे. विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकाराने मंदिर स्वच्छता आणि सुशोभीकरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून हा उपक्रम 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. महाराष्ट्र गोवा धार्मिक विभाग प्रमुख संजय मुरदाळे यांनी धक्कादायक खुलासा केला आहे की तब्बल 25,000 मंदिरे या उपक्रमात सहभागी होत आहेत. भक्तगण, भजन मंडळे, गणेशोत्सव मंडळे, दहीहंडी मंडळे आणि संत महंत यांचा थेट सहभाग घेऊन मंदिरे स्वच्छ व आकर्षक केली जाणार आहेत. अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष आशुतोष लांडगे आणि जिल्हा मंत्री अनिल जोशी यांनी स्पष्ट केलं की जिल्ह्यातील 500 पेक्षा जास्त प्रमुख मंदिरांची थेट स्वच्छता केली जाईल. या मोहिमेमुळे लहान मोठ्या मंदिरांमध्येही भक्त स्वतःहून पुढे येऊन मंदिराशी आत्मीयतेने जोडले जातील. या स्वच्छता अभियानामुळे राज्यभरात एक प्रचंड चळवळ उभी राहणार आहे. भक्त मंदिराशी अधिक घट्ट जोडले जातील आणि मंदिर हे समाजाचे शक्ती केंद्र असल्याचा अनुभव प्रत्येकाला येणार आहे. पण मोठा प्रश्न असा, इतक्या मोठ्या प्रमाणावर राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाला आता पुढे कसा प्रतिसाद मिळणार? नमस्कार. विश्व हिंदू परिषदेच्या मंदिर अर्चक पुरोहित संपर्क आयाम यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात 25,000हून अधिक मंदिरांमध्ये या 5 तारखेपासून एक अभियान आपण सगळेजण राबवतो. त्यामध्ये मंदिरांची सुरक्षा, स्वच्छता आणि त्याचबरोबर मंदिरामध्ये होणाऱ्या गतिविधी ज्या आहेत त्या सुयोग्य स्वरूपानं आणि अधिक चांगल्या पद्धतीनं कशा चालवल्या जातील, त्यामध्ये येणाऱ्या भाविकांचा, तिथल्या प्रशासनाचा कसा सहभाग करून घेता येईल या दृष्टीनं आपण प्रयत्न करतो. कारण मंदिरं ही समाजाच्या संपूर्ण अभिसरणाची स्थान आहेत. मंदिरामध्ये संस्कारही मिळतो, त्याचबरोबर दिशाही मिळते, विचार मिळतो, कुठेतरी मोकळं होण्याचं, अंतःकरणातला भाव व्यक्त करण्याचं साधन आणि स्थान म्हणजे देवता आणि देवाचं मंदिर आहे. त्यामुळे संतांजवळ, देवांजवळ येऊन आपली भावना मनुष्य व्यक्त करत असतो. प्रत्येक मनुष्य श्रद्धावान आहे आणि ती त्याची श्रद्धा तो कुठे ना कुठेतरी प्रकट करत असतो. त्यामुळे ही मंदिराचा परिसर, तिथली देवता, त्या देवतेची प्रसन्नता हे सगळं अपेक्षित आहे. मंदिर परिसर स्वच्छ असला तर आपोआप आत जाणाऱ्याची भावना शुद्ध राहते. म्हणून मंदिर परिसराची स्वच्छता, पावित्र्यता असावी. कुठेही केर कचरा असू नये, ज्यातून पर्यावरण रक्षण होईल. प्लॅस्टिकचा वापर जेवढा टाळता येईल तेवढा टाळावा. याकरता प्लॅस्टिक मुक्तीचं अभियान आपण त्या ठिकाणी करतो. निर्माल्य आहे, कागदांचा वापर आहे, प्रसाद वाटप होतो, त्या प्रसादाचं योग्य ते वापर आणि विल्हेवाट हे सुद्धा अपेक्षित आहे. हे सगळं त्यामध्ये सुरक्षिततेमध्ये, पावित्र्यामध्ये, स्वच्छतेमध्ये येतं. ज्या देवतेचं मंदिर आहे त्या मंदिराच्या परंपरेनुसार आणि त्या देवतेच्या अनुसार तिथले उपचार चालले पाहिजेत, ते योग्य पद्धतीनं व्हावेत. तिथे कुठलेही वाद त्यामध्ये असू नयेत. म्हणून वादरहित सुद्धा मंदिर असावं. नाहीतर व्यवस्थापन आणि पुजारी यांच्यात वाद आहेत ते नसावेत, हे त्यामध्ये अपेक्षित आहे. याशिवाय मंदिरामध्ये नित्य उत्सव व्हावेत. त्यात सांस्कृतिक आहेत, सामाजिक आहेत, वेगवेगळे समरसतेकरता असणारे विषय आहेत ते त्या ठिकाणी व्हावेत. मंदिरामध्ये समाजातल्या सर्व स्तरातल्या सर्व घटकांचा समावेश असावा. त्यांना येता यावं, कुणालाही तिथं प्रतिबंध असू नये. ठीक आहे, अर्चा विग्रहापर्यंत म्हणजे देवतेपर्यंत जाणं, पावित्र्य वगैरे या दृष्टीनं मर्यादित आहे, तिथल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक आहे. पण ते सगळे कमीत कमी देवापर्यंत, गाभाऱ्याच्या पर्यंत जाता यावं, प्रत्येकाला दर्शन व्हावं, हे त्यामध्ये सहज अपेक्षित आहे. त्यामुळे ते सुद्धा सुरक्षिततेच्या दृष्टीनं विचार करून ते असावं. किती असं आयोजन केलेलं आहे आणि काय आव्हान करा? कार्यकर्ते त्याकरता सगळ्यांना आवाहन करत आहेत. त्याचबरोबर मंदिरंही त्या ठिकाणी नोंदलेली आहेत. मंदिरांचं स्वतःचं असणारं रजिस्ट्रेशन आहे, 7/12ला ती नावं आहेत, ती रितसर कागदोपत्री आहेत, हे सुद्धा पाहिलं जावं हाही आपण आग्रह करतो. सगळ्यांना सांगतो की ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तिथं साफसफाई करणाऱ्याचीच नाही तर येणाऱ्या भाविकाची जबाबदारी आहे की आपण येतो तेव्हा कचरा येतो, तो कचरा बाजूला करता येईल, कचऱ्यापासून मंदिर कसं वाचवता येईल हे आपण केलं पाहिजे.
ही जागृती सुद्धा आपण लोकांमध्ये करावी याकरता हा सप्ताह आहे. सप्ताह म्हटलंय, वास्तविक हे काही 7 दिवसाचं काम नाही, हे 365 दिवसाचं काम आहे. पण या निमित्तानं लोकजागृती व्हावी म्हणून त्याला सप्ताह म्हटलं. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.